हाय गाईज, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे 7 जानेवारी 2025 आणि आज माझा बर्थडे आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 6 आणि मी उठली आहे रनिंगसाठी. मी मागच्या थोड्या दिवसांपासून रनिंग सुरू केलं आहे. अजून मी आय एम जस्ट वर्किंग ऑन माय कन्सिस्टन्सी राईट नाऊ. तर बघूयात ही जर्नी, रनिंग जर्नी माझी कुठपर्यंत जाते आणि कशी जाते, किती ब्युटिफुली ती शेपअप होती आहे. बट राईट नाऊ आय एम एक्सायटेड अबाउट माय बर्थडे आणि खूप छान छान गोष्टी आई आज बनवणार आहे घरी जेवण्यासाठी. काल आईने ऑलरेडी केक बनवलेले आहेत, 2 केक, एक आमच्या लोकांसाठी आणि एक माझ्या पिल्लांसाठी, जे माझे स्ट्रे डॉग्स आहेत, माझ्या गल्लीत राहतात. आता मी पटापट तयार होते. 6:30ला माझं निघायचं टार्गेट आहे रनिंगसाठी. आजपासून मी सुरू करणार आहे 2 लॅप्स मारणं. अजूनपर्यंत डिस्टन्समध्ये मी 2.57 किलोमीटर्स कव्हर करते, बट आज मी 2 लॅप्स मारणार आहे. तर बघूयात की आज माझं डिस्टन्स टोटल किती कव्हर होत आहे आणि लेट्स जस्ट होप बेस्ट. बाय. Good morning, all of you. Thank you. प्लीज जे कोणी ऐकत असेल, कुत्र्यांना अशी कुंकू लावत नका जाऊ. ते लोक हे क्लीन नाही करू शकत आणि त्याचा त्यांना खूप त्रास होतो, त्यांच्या स्किनला इन्फेक्शन होऊ शकतं. सो प्लीज डोंट डू दिस. खाणार आहे केकी? केकी नाही खाणार आहे? बरं बरं, नको खा. गुड बॉय. चल. हाय गाईज, मी रनिंग करून आले, सगळं आटपलं, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि आता मी तुमच्या समोर आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याशी शेअर करायच्या. आय हॅव टर्न 38 टुडे. काही दिवसांपूर्वी मला या दिवसाची भीती वाटत होती, लिटरली भीती वाटत होती, बिकॉज आय एम सिंगल. आय एम स्टिल सिंगल अँड रेडी टू मिंगल. माझे खूप वेळा हे ऑन ऑफ वाले फेजेस येत असतात, विच इज व्हेरी नॉर्मल आय थिंक. एक मिनिट, मी तुम्हाला सर्वात पहिले माझं बर्थडे गिफ्ट दाखवते, जे मला आई बाबांनी दिलंय या वर्षी, सो दॅट तुम्ही माझा हा आवाज अजून नीट ऐकू शकाल. मला बर्थडे गिफ्ट मध्ये आई बाबांनी माईक गिफ्ट केलाय. हा डिजिटेकचा माईक आहे. हे बाय द वे हा माईक नाहीये, हे आहे पॉवर बँक. हे असं ओपन होतं. ह्याच्यामध्ये हा एक माईक आहे, जे हा ह्याच्यामध्ये टाकला की हा चार्ज होतो आणि हे चार्ज करण्यासाठी वेगळा त्यांनी केबल दिलेला आहे, सो दॅट ही गोष्ट आपण चार्ज करू शकतो आणि ह्याच्यामध्ये माईक ठेवला की तो आपोआप चार्ज होतो. सो असे 2 माईक दिलेले आहेत त्यांनी. त्याच्याबरोबर एक दिलेलं आहे अडॅप्टर. हे मी जेव्हा फोनला कनेक्ट करीन तेव्हा मला OTG ऑन करायला लागेल फोनचं. आता मी एक्झॅक्टली तुमच्या बरोबर हे बोलताना तुम्ही माझा आवाज ऐकू शकतात की याची क्लॅरिटी कशी आहे. हे मी फोनला कनेक्ट करते आणि मग माईक यूज करून मी तुमच्याशी पुढच्या गोष्टी बोलते. सी दिस. इथे ग्रीन लाईट झाला की समजायचं की माईक ऑन आहे. आता कदाचित तुम्हाला माझा आवाज अजून चांगला येत असेल. कॅप सारखं आहे, जे आपण या माईकला असं इथे
अटॅच करायचं. आणि आता मी तुमच्याशी बोलतेय तर तुम्हाला माझा आवाज अजून जास्त स्पष्ट ऐकू येत असेल. सो हे आहे माझं बर्थडे गिफ्ट जे आई बाबांनी मला दिलंय. हा जो माईक आहे हा एक्सटर्नल आवाज जे आजूबाजूचे आवाज येतात, बॅकग्राऊंड नॉईज, ते कॅन्सल आउट करतो. हा असा माईक आहे. म्हणजे हा माईक घेऊन मी रोडवर जाऊन सुद्धा तुमच्याशी संभाषण केलं तरी माझा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येईल. मागचं जे ट्रॅफिक वगैरेचा आवाज असतो, अँबियन्सचा आवाज असतो, हवा येत असते खूप वेळा, फॅन सुरू असतो खूप वेळा, ते सगळे आवाज हा माईक कॅन्सल आउट करतो. सो दॅट इज इट फॉर नाऊ. बाकी आजचा दिवस खूप छान जाणार आहे. मी ऑलमोस्ट एडिटिंगच करणार आहे आज. आजच्या दिवशी आईनी मस्त बासुंदी बनवलीये, केक्स बनवलेत 2. मगाशी पपई येऊन गेली बरीचशी. वाह, बहुत बढ़िया. ऐकून नाही जाणार. तिळाची किती 120 रुपये किलो आणि 160 रुपये 500. किती एवढं आहे. आज मी सगळ्यांना सांगितलं की आई पुरी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. आणि तू काय केलास? पण हे विकत का आणले समोसे ते सांग. त्याचं कारण आहे काय, मला घरच्यांनी सगळ्यांनी ना झोपायला लावलं. 10 मिनिटं झोप, 10 मिनिटं. आणि मी काय 10 मिनिटं झोपले की झोपले. आणि आता वाजले 2. 2 वाजता आमची जेवण झाली. समोशावर बाबा बासुंदी पितात घरची. हॅलो, गुड आफ्टरनून. चला मग आता आपण काय करूया, झोपायचं. आणि संध्याकाळचा बेत काय आहे? मंचुरियन करू, पण बाबांना नाही आवडत ना मंचुरियन. मंचुरियन आवडेल बाबांना. आवडेल बाबा मंचुरियन. आता नुसतं कॅमेऱ्यासाठी हो बोलतात का खरंच आवडेल? बरं चल, झोपेतनं उठू दुपारी 4 वाजता आणि चहावर नक्की करू. चला आई, फायनली मी जाऊन येते अक्काकडे. पण बासुंदी घेऊन जाते ना. आणि मला सांग की रात्रीचं काय आपण फायनल केलंय. तुला डबा लावून मिळेल बघू. ते पण आहे. बरं, मी आता चाललीये माझ्या कझिन कडे, अक्काकडे, जी बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहते. तुम्हाला सगळ्यांना भेटवते. चला बाय. हाय. ही आहे विद्या काकू आणि ही आहे अक्का, माझी कझिन. अच्छा, आता आम्ही लोक जरा गप्पा मारणार आहोत इथे बसून थोडा वेळ. प्रीती बेन, चा पिओ. थँक्यू. આજે ઉષાબેન. થેન્ક યુ ઉષાબેન. ઉષાબેન મારું ચેનલ સબસ્ક્રાઇબ કરવાના છે ને? સારું. चलो थँक्यू. हा आहे अण्णा काका, ज्याची आत्ताच एक्सरसाइज संपली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने करणार आहोत माझा केक कटिंग. येस. येतोय राजू, शोधतोय. केक पण दाखवते ना. येस, विद्यागुनी स्पेशली केक बनवलाय. वाव. ही सुरी त्या ती घ्यायची, ओके. जिलेबी. आणि म्हणजे तेव्हाच त्यांनी प्लॅन केलं की केक बनवून टाकू आज, आणि मग अख्खं कटिंग करून सेलिब्रेशन केलं. आणि बाबांना नाही बोलवायचं 2 मिनिटं. मी तर तुला आधीच म्हटलं की माझ्याबरोबर चल, तू नाही आली. ओके, सो मी अक्काकडनं परत घरी आले आणि आई आणते इथे बासुंदी, बनवलेलं आहे इथे मंचुरियन, आणि असाच आमचा दिवस आम्ही इथे संपवणार आहोत. थँक्यू सो मच फॉर बीइंग विथ अस. आम्ही इथेच व्लॉग संपवतोय. तुम्हाला आई बाबांना भेटवते आणि आजचा व्लॉग इथेच संपवतोय. बाकी आपण उद्या भेटूयात. ही बनवली आईनी बासुंदी, त्याच्याबरोबर आहे मंचुरियन, आणि बाबांना खूप जास्ती हसू अनावर झालेलं आहे. आणि मला पंखा लावायची इच्छा आहे. पंखा हवाय. बाबा कॅमेऱ्यासाठी परफॉर्म करतायत थोडस, बट ठीक आहे, तुम्ही लोक समजू शकतात. बाबा मंचुरियन खाऊन सांगा कसं झालंय ते.
क्लासिक. गुड नाईट. उद्या भेटूया. जय गजानन. ओके आई बाबा हळूहळू अकाउंट होतील या सगळ्या गोष्टींनी. ते जोपर्यंत व्हिडिओ बंद नाही होणार तोपर्यंत बाय करतच राहतील. आपण उद्या भेटूयात. बाय बाय. असं